नमस्कार मित्रांनो, आजच्या तासाला आपण पदपरिस्फोट हा घटक पाहणार आहोत, ज्याला आपण व्याकरण चालवा देखील म्हणतो. यामध्ये आपण दिलेल्या वाक्याचा अभ्यास करणार आहोत. वाक्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक शब्दाचा देखील अभ्यास करणार आहे. त्या शब्दाची जात, त्याच्यानंतर उपप्रकार, जर नाम किंवा सर्वनाम असेल तर त्याचं लिंग, वचन, विभक्ती, त्याचं कारकार्थ, हे सगळं आपण अभ्यासणार आहोत या वाक्यामध्ये. म्हणजे हे वाक्य अभ्यासणे किंवा हा प्रकार अभ्यासणं म्हणजे एक प्रकारे सखोल व्याकरणाचा अभ्यास असणे असाच त्याचा अर्थ निघतो. त्यामध्ये बघा बरं, सर्वात पहिले आपण यामध्ये पाहणार आहोत तो म्हणजे पहिला शब्द. तो म्हणजे कोणता आहे? तू. याविषयी बघा. आता तू काय आहे यामध्ये? तू सगळ्यात पहिली गोष्ट हे यातलं द्वितीय पुरुषी सर्वनाम आहे. त्याच्यानंतर हे एकवचनी आहे. त्यात निश्चित लिंगाचा बोध होत नाही, म्हणून याला आपण उभयलिंगी म्हटलं तरी चालेल, जे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असू शकते. पुन्हा याची जर विभक्ती प्रकार जर पाहायचा असेल तर हा प्रथमा विभक्तीत आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये वाक्यामध्ये काय कार्य आहे ते आपल्याला बघावं लागेल. बघा बरं, आता बोलणारा कोण? तू. म्हणजे याचा अर्थ तू हे याच्यातील काय आहे? कर्ता आहे. आणि कर्ता प्रथम विभक्त आहे. त्यानंतर दुसरा जो शब्द आलेला आहे यांच्यामध्ये बघा, आपण त्याचा अभ्यास करू. तो म्हणजे जे. आता याविषयी बघा, जे यामध्ये बघा बरं, हे झालं याच्यातलं संबंधी सर्वनाम. विभक्ती जर पाहिली याची तर हे प्रथमा विभक्तीत आहे. एकवचनी, नपुंसकलिंगी. कार्य जर पाहिलं याचं बघा, तू बोललास, काय बोललास? तर जे. जे यामध्ये कर्माचं कार्य करत आहे. त्यानंतर आता पुढे आपण क्रियापदाविषयी माहिती पाहूया. बोललास हे क्रियापद यामध्ये बघा. आता क्रियापद जर पाहिलं तर हे सकर्मक क्रियापद आहे. पुन्हा होकारार्थी आहे. होकारार्थी म्हणजेच हे कशात आहे? तर करण रूपात आहे. यात लाख्यात आहे, म्हणजे भूतकाळाचा बोध होतोय. द्वितीय पुरुषी आहे. पुन्हा एकवचनी आहे. क्रियापदावरून बोध होतोय कर्त्याचा की कर्ता हा पुल्लिंगी असावा. काळाचा बोध होतो म्हणून हे स्वार्थ क्रियापद देखील आहे. यातला अभ्यासणार आपण आता ते काय याच्यामध्ये ते पाहूया. त्यामध्ये ते हे याच्यातील दर्शक सर्वनाम आहे. तसेच ते जे या संबंधी सर्वनामाशी संबंध असल्यामुळे याला आणखीन एक नाव देता येईल आपल्याला, ते म्हणजे
अनुसंबंधी सर्वनाम याचे देखील ते कार्य करताना आपल्याला दिसते. नपुंसकलिंगी, एकवचनी, पुन्हा विभक्ती जर पाहिली तर याची प्रथमा विभक्ती आहे. मात्र हा नाही या क्रियापदाचा काय बनतो, याच्यामध्ये हा कर्ता बनतोय. पुढील जो शब्द आहे बघा, तो म्हणजे योग्य. या शब्दाविषयी माहिती पाहू आपण आता. योग्य हे अविकारी विशेषण आहे. गुणविशेषण देखील आहे. परंतु हे विधेयाच्या विभागात आल्यामुळं विधिविशेषण बनते. जे पृथक्करणामध्ये विधानपूरकाचं कार्य करताना आपल्याला आढळेल. यालाच आपण विधिपूरक देखील म्हणतो. शेवटचा शब्द याच्यातला नाही. याविषयी माहिती पाहू आपण आता. नाही हे याच्यातील गौण किंवा आपण याला अनियमित क्रियापद म्हणतो. कारण त्याला धातू नाही आहे, मूळ रूप नाही आहे. तसेच हे अकरण रूपात आहे. विधानपूरक क्रियापद देखील याला आपल्याला म्हणता येईल. कारण कर्ता आणि क्रियापद येऊन वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून यांना आपण आणखीन एक नाव देऊ शकतो, ते म्हणजे अपूर्ण विधान क्रियापद. आता मित्रांनो, या संपूर्ण वाक्याचा आपण अभ्यास करूया. वाक्यप्रकार कोणता आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट, वाक्यप्रकार हे अभ्यासत असताना आपल्या लक्षात येईल की हे संपूर्ण जे वाक्य आहे ते एक प्रकारे विधानार्थी वाक्य आहे. हा पहिला प्रकार आपण याच्यात लक्षात ठेवूया, विधानार्थी वाक्य. पुन्हा त्यामध्ये जर तुम्ही प्रधान वाक्य आणि गौण वाक्य यावरून प्रकार पाडत असताल, म्हणजे वाक्याच्या त्यामध्ये येणाऱ्या वाक्याच्या प्रकारावरून त्याचं जर नाव ठेवत असाल, तर हे यातील मिश्र वाक्य बनते. यासाठी की याच्यामध्ये तू जे बोललास ते योग्य नाही असे दोन वाक्य आलेले आहेत. हे प्रधान वाक्य आहे शेवटचं जे आलेलं आहे, आणि जे सुरुवातीचं आलेलं आहे ते याच्यातलं गौण वाक्य आहे. यामध्ये पुन्हा जे आणि ते हे संबंधी सर्वनाम आलेले आहेत यामध्ये बघा. म्हणून हे मिश्र वाक्य आहे. त्यातलं जे सुरुवातीचं गौण वाक्य जे आहे ते विशेषण गौण वाक्य आहे. आणि याच्या पुढचं जे आलेलं आहे ते कोणतं वाक्य आहे? प्रधान वाक्य आहे. मिश्र वाक्याचा ओळखण्यासाठी एक सोपी टेक्निक याच्यामध्ये बघा बरं. तुम्हाला जो, जी, जे यांच्या जोडीला पुढे तो, ती, ते हे सर्वनाम दिसेल. असं आलं तर हे मिश्र वाक्य आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या संपूर्ण वाक्याचा अभ्यास केला आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.